अहिल्यानगर आरटीओतील भ्रष्टाचाराविरोधात उपोषण 4 संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन कायदेशीर कारवाईची मागणी। अहिल्यानगर दिनांक 11 डिसेंबर 2025 अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्ते वाहतूक कार्यालयात आरटीओ सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत बहुउद्देश्य चालक मालक महासंघ अध्यक्ष डॉक्टर DH पांडुळे व दलित परिवर्तन मोर्चा संघटना आणि इतर 4 संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गेल्या 3 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। दिनांक 11, 12 आणि डिसेंबर 13 पासून सुरू झालेले आहे। आरटीओ कार्यालयात वाहन नोंदणी परवाने आणि इतर सेवांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी दिनेश पाटील, आयशा पठाण, मिथुन पाटील आणि एजंट उमेदबाई यांच्यावर जबाबदार धरले आहे। या व्यक्तींनी मिळून मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि आर्थिक फसवणूक चालवली असल्याचा दावा करत संघटनांनी तात्काळ चौकशी आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। आरटीओतील हे भ्रष्टाचार आमच्या चालक मालक व सामान्य नागरिकांच्या खिशाला मार घालत आहे, याला आळा घालणे आवश्यक आहे, असे संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते म्हणाले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहे। संघटनांनी मागील आठवड्यात प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा काने डोळे करत आहे। आंदोलन तीव्र झाले आहे। कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भ्रष्टाचाराला आव्हान देऊन आरटीओत भ्रष्टाचार थांबवा अशा घोषणा दिल्या। प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चेची शक्यता वर्तवली आहे। संघटनांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत जर दोषींवर कारवाई झाली नाही तर आंदोलन पुढे वाढवू असे सांगितले आहे। या प्रकरणाचा पाठपुरावा करत असून प्रशासनाच्या भूमिकेवर नजर ठेवली आहे। हे आंदोलन अहिल्यानगरमधील वाहतूक सेवांमधील पारदर्शकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे। नागरिक आणि संघटनांनी एकत्र येऊन भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे ही सकारात्मक बाब आहे। दैनिक फ्रेश न्यूज विकास सौदे अहिल्यानगर।